नमस्कार, मी शरद पोंक्षे. राष्ट्राय स्वहामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. सध्या छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्यावरून एक मोठा वाद चालू आहे. वाद घडवून आणला जातोय. जाणीवपूर्वक कोणीतरी छत्रपतींबद्दल वाईट विचित्र घाणेरडं बोलतं, कोणीतरी मग समर्थांबद्दल घाणेरडं बोलतं. खूप यातना होतात. दोघेही फार मोठी महान माणसं आहेत, महान पुरुष. एकाने हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. 400-450 वर्षांच्या इस्लामी आक्रमणाला थोपवून हिंदवी स्वराज्य उभं केलं. एवढा महान राजा, जीव वाळून टाकावा असं व्यक्तिमत्व इतिहासामधलं. न होता सिवा तो सुन्नत होती सबकी. आज आपण हिंदू म्हणून जगतो आहोत, त्याला संपूर्णपणे छत्रपती शिवाजी महाराज कारणीभूत आहेत. असं एक व्यक्तिमत्व. आणि समकालीन त्याच कालखंडामधलं एक जबरदस्त व्यक्तिमत्व ज्यांनी दासबोध लिहिला, ज्यांनी 1100 मठांची स्थापना केली, ज्यांनी मारुती मंदिरं उभी केली भारतभर, संपूर्ण भारत भ्रमण केलं, ज्यांनी पाण्यामध्ये उभं राहून श्रीराम जयरामचा 13 कोटीचा जप केला, भीमरूपी महारुद्रासारखं असंख्य स्तोत्र रचलं, असंख्य आरत्या रचल्या, मनाचे श्लोक, मनाला कणखर बनवणारे मनाचे श्लोक दिले, असे एक संत समर्थ रामदास स्वामी. कशासाठी हे सगळं चालू असेल? हे किती गलिच्छ आहे, काय आहे? जे स्वतःला तथाकथित पुरोगामी म्हणतात, जे ब्राह्मण द्वेष्टे आहेत, जे जाती द्वेष्टे आहेत, त्या सगळ्यांना तर ह्या संधीचा फायदा उचलून समर्थांबद्दल घाणघाण बोलावं असं वाटतं. काही कुठून तरी लोक येतात, छत्रपतींबद्दलच घाणेरडं बोलतात. आता माझ्याकडे आपल्या सर्वांनी हे अनेक वेळेला वाचलेलं आहे. शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा प्रताप, शिवरायांचा आठवावा साक्षेप भूमंडळी. आता जर आपण विचार केला की समजा ही दोन महान मंडळी, जो दावा केला जातो की यांची कधी भेटच झाली नव्हती. आता साधी तुम्ही कल्पना करा, तुम्ही ज्या आयुष्यामध्ये ज्या कुठल्या व्यक्तीला कधी भेटलाच नाहीत, त्या व्यक्तीचं तुम्हाला जर वर्णन करायला सांगितलं तर तुम्ही करू शकाल का ते वर्णन? तर शक्यच नाही. म्हणजे भेटलोच नाही तर तो माणूस दिसतो कसा, तो माणूस बोलतो कसा, त्याची रणनीती काय, त्याची बुद्धिमत्ता काय, त्याचं ज्ञान किती आहे, त्याचा पुरुषार्थ किती आहे, याबद्दल तुम्ही बोलणार कसे? एक वेळ आत्ताच्या काळामध्ये युट्यूब आणि सगळा सोशल मीडिया, गुगल ह्याच्यावरनं आपण थोडीफार कधी भेट न झालेल्या माणसाची थोडीफार माहिती गोळा करून 1-4 वाक्य बोलू शकू. त्याच्यावर जे काही त्याच्याबद्दल माहिती असते हल्ली. म्हणजे आता तुम्ही मला ओळखत नसाल, पण तुम्ही शरद पोंक्षे टाकलं तर माझ्याबद्दलची अनेक माहिती तुम्हाला गुगलवर मिळते, यूट्यूबवर माझी व्याख्यान आहे. त्यामुळे मी काय विचार करतो हे सगळं तुम्हाला समजू शकेल, एक वेळ तुम्ही बोलू शकाल. पण 17व्या शतकामध्ये हे कसं शक्य होतं? माणसं भेटूच शकत नव्हती, कुठलंही यंत्रणा नाही. एक तर पायी चालत जाणं किंवा घोड्यावर बसून एवढे किलोमीटर एवढे सगळं गेल्यानंतर मग तुम्हाला त्या माणसाला भेटता यायचं. तेव्हा कुठलाही मीडिया प्रकार नव्हता. मग एखादा माणूस न भेटता एखाद्या माणसाबद्दल, त्याच्या रूपाबद्दल कसं बोलू शकतो? म्हणजे समर्थांनी जे आतापर्यंतचं छत्रपती शिवाजी महाराजांचं सर्वोत्कृष्ट वर्णन जर कुठलं असेल तर ते हे आहे. जो माणूस कधी दुसऱ्या माणसाला भेटलाच नाही, त्या माणसाबद्दल, म्हणजे समर्थ आणि शिवाजी महाराजांची कधी भेटच झाली नाही. साधा लॉजिकल प्रश्न आहे माझा, तुमच्याकडे उत्तर असेल तर मला द्या. ज्या दोन व्यक्ती कधी भेटल्याच नाही ते समर्थ त्या शिवरायांचं असं वर्णन कसं काय करू शकतात? शिवरायांचे आठवावे रूप, आठवावे रूप म्हणजे त्यांनी रूप पाहिलेलं आहे ना, ते कसे दिसायचे.
शिवरायांचा 8वा प्रताप. प्रताप म्हणजे त्यांची कारकीर्द, त्यांचं शौर्य, त्यांचा पुरुषार्थ. शिवरायांचा 8वा साक्षेप भूमंडळी. जर समर्थ छत्रपतींना कधी भेटलेच नाहीत असं आपण गृहीत धरलं या पुरोगामांच्या म्हणण्यानुसार, जो माणूस कधी भेटलाच नाही त्याचं एवढं वर्णन कसं? त्याच्या पुढचं तर वर्णन बघा. शिवरायांचे कैसे बोलणे. न भेटलेल्या माणसाचं बोलणं कसं होतं याचं कसं काय ते लिहू शकतील? शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांची सलगी देणे कैसी असे, सकल सुखांचा केला त्याग. अहो, ज्या माणसाला मी भेटलो नाही त्याच्याबद्दल मी हे वर्णन कसं करू शकेन? सकल सुखांचा केला त्याग, म्हणून साधिजे तो योग, राज्य साधनाची लगबग कैसी केली. याहुनी करावे विशेष, तरीच म्हणवावे पुरुष, या उपरी आता विशेष काय लिहावे. भेट नाही झाली ना. जी 2 माणसं भेटलीच नाही त्यातले एक व्यक्ती समर्थ रामदास स्वामी, दुसरे छत्रपती शिवाजी महाराजांचे असं वर्णन कसे काय करू शकतात? शिवरायांशी आठवावे, जीवित तृणवत मानावे, इहलोकी परलोकी उरावे कीर्ती रूपे. इथून तुम्ही जाल, जेव्हा मृत्यू येईल तेव्हा परलोकामध्ये कीर्ती रूपानं उरावं. इतकं तुमचं सामर्थ्य, तुमचं सगळं प्रताप असला पाहिजे. निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी. काय म्हटलंय? श्रीमंत आणि योगी म्हटलंय. जिथे श्रीमंती असते तिथं योग नसतो, योगी नसतात. एखादा योगी श्रीमंत नसतो आणि जो श्रीमंत असतो तो योगी नसतो. पण या विश्वामधलं असं एकमेव उदाहरण जे श्रीमंत आहे पण योगी आहे, आणि जे योगी पुरुष असूनही श्रीमंत आहे, छत्रपती आहे. समर्थांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं आत्तापर्यंत जेवढी छत्रपतींची वर्णनं केली गेलेत, पोवाडे रचले गेलेत, कविता रचल्या गेल्या, त्या सर्वात सर्वोत्तम वर्णन जर कुठलं असेल तर ते छत्रपतींचं आहे. आता दुसरा अजून एक पुरावा, तो आहे सार्थ तुकाराम गाथा. सार्थ तुकाराम गाथा. सार्थ तुकाराम गाथेमध्ये शिवाजी राजे स्वतः दर्शनाला आले त्यावेळी त्यास केलेला जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी केलेला उपदेश. राया छत्रपती ऐकावे वचन, रामदासी ध्यान लावा वेगी, रामदास स्वामी सोयरा सज्जन, यासी तू नमन अप्पी बाप्पा. मारुती अवतार स्वामी प्रगटला, उपदेश केला तुझ लागी, राम नाम मंत्र तारक केवळ, झाला से शीतळ उमाकांत. उपराटी नामे जपता वाल्मिक, झाला पुण्यश्लोक तात्कालिक, तेच बीज त्यासी वरिष्ठ, कंसात वसिष्ठ उपदेश, त्याहुनी विशेष काय आहे. आता धरू नका भलत्याचा संग. फार महत्वाचं वाक्य आहे. आता धरू नका भलत्याचा संग, राम पांडुरंग कृपा करी, धरू नको आस अमुची भूपाळा, रामदासी डोळा नवा वेगी. तुझी चीड नाही आम्हा छत्रपती, आम्ही पत्रपती त्रैलोक्याचे, चारी दिशा आम्हा भिक्षेचा अधिकार, न मिळे भाकर भक्षावया. पांडुरंगी आमुची झाली पूर्ण भेटी, हातात नरोटी दिधली देवे, आता पडू नको आमुची या काजा, पवित्र तू राजा राम भक्त. विठ्ठलाचे दारी केवळ भिकारी, आम्हा लागी हरी उपेक्षिना, शरण असावे रामदासा लागी, नमन साष्टांगी घाली त्यासी. तुका म्हणे राया मुला असो कल्याण, सद्गुरु शरण असे बाप्पा. याचा अर्थ
हे छत्रपती राजा, संत तुकाराम महाराज म्हणतायत. तुकाराम गाथे मधला हा रेफरन्स आहे, माझ्या मनचं नाही, खोटं नाही. संत तुकाराम महाराज शिवाजी महाराज भेटीला आल्यानंतर असं म्हणतात की हे छत्रपती राजा, माझे एक वचन ऐक. तू तुझे मन रामदासांचे ध्यान करण्यात घाल. रामदास स्वामी हे आहेत सज्जन, तू आधी त्यांना वंदन कर. ते मारुतीचे प्रकट अवतार आहेत, त्यांनी तुला उपदेश केला आहे. राम मंत्र तारक आहे, शंकराचा दाह त्यानंच शांत झालेला आहे. वाल्मिकीने रामायण उलटे घेतले तरी तो जगात वंदनीय ठरला. त्याच बीज मंत्राचा उपदेश वसिष्ठ करतात, त्यापेक्षा श्रेष्ठ काय आहे. आता कोणा भलत्याचा संग धरू नका. रामनाम पांडुरंग आहे, तोच कृपा करील. हे भूपाळा, आमची आशा धरू नको. तुम्ही रामदासांचेच दर्शन घ्या. छत्रपते, आम्ही तुमच्याकडून कशाचीच अपेक्षा धरीत नाही. आम्ही त्रैलोक्याचे वतनदार आहोत. चारही दिशांना आम्हाला भिक्षेचा अधिकार आहे, पण आम्हाला खायला भाकरही मिळत नाही. पांडुरंगाची आमची भेट झाली तेव्हा त्याचे आमच्या हाती भिक्षापात्र दिले आहे. आता आमचे काही कार्य करण्याच्या भरीस पडू नकोस. तू पवित्र असा रामभक्त आहेस. विठ्ठलाच्या दारी आम्ही भिकारी. हरी आमची उपेक्षा करीत नाही. तू रामदासांनाच शरण रहा, त्यांनाच साष्टांग नमन करा. महाराज म्हणतात, हे राजा, हे पूजा तुझे कल्याण असो. हे राजा, तू तुझ्या सद्गुरूला शरण रहा. जगद्गुरु संत तुकाराम महाराज छत्रपती शिवाजी महाराज भेटायला गेले तेव्हा त्यांना उपदेश केला. कशासाठी भांडत बसायचं? गुरु होते का शिष्य होता? समजा गुरु आणि शिष्य असे शब्द नसतील, पण एक संत, आपल्या समकालीन आपल्या राज्यातले जे दोन महान संत होते, संत तुकाराम महाराज आणि समर्थ रामदास स्वामी, यांचा छत्रपती शिवाजी महाराज कायमच आदर करत होते. अख्खा सज्जन गड किल्ला का देतील एखाद्या संताला? एखाद्याना कुठून तरी काहीतरी पुरावे आणायचे, भांडणं करायची, आणि मग काय होतं माहितीये का? मला ना वाईट कसलं वाटतं, या दोन विभूती यांच्या समोर फक्त नतमस्तक होण्याची आपली आत्ताच्या काळातल्या लोकांची लायकी आहे. आपण दुसरं बोलायचं पण नाही त्यांच्याबद्दल. वाईट बीट तर फार लांबचं राहिलं. सरळ ह्या दोघांचे फोटो, या दोघांची चित्र, या दोघांच्या मूर्त्या दिसल्या की मस्तक त्यांच्या पायावर टेकवायचं. इतकी महान विभूती छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी. कशाला काही बंधन नाही, काही नाही. कोणी येतो, काही बोलतो, कुठले पुरावे शोधून काढतात, काय करतात. सगळं थांबवलं पाहिजे. सोशल मीडियावर यांना नका आणू. एक तर त्यांचं कार्य, त्यांचा उपदेश त्यांनी जगायला शिकवलं आम्हाला, त्यातलं आम्ही काहीच घेत नाही. फक्त वाद, फालतू भांडणं त्या सोशल मीडियावर. आपल्यासारखंच एवढ्या महान विभूतींना आम्ही अतिशय सामान्य करून टाकलं. सामान्य. हे सगळं थांबलं पाहिजे. हे कुठेतरी थांबूया आपण. कळकळीची विनंती आहे. माझ्या छत्रपती शिवाजी महाराज आणि माझे समर्थ रामदास स्वामी आणि माझे संत तुकाराम महाराज यांची विटंबना आपण थांबूया प्लीज. जय हिंद.